अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष हा दिवसागणिक वाढताना दिसतोय। या संघर्षामुळे मात्र प्रत्यक्ष युद्धात सहभागी नसलेल्या देशांनाही या युद्धजन्य परिस्थितीचा सामना करावा लागतोय। अशातच आता युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम होत असून जगासमोर नवं संकट निर्माण झाले। त्याची झळ अगदी भारताला देखील बसू लागली आहे। अशातच आता राज्यातील घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। परिणामी महाराष्ट्रात 860 रुपयांना मिळणारा सिलेंडर गॅस आता 920 रुपयांना मिळणार आहे। आजपासून हे दर लागू होणार आहेत। 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये आजपासून ही दरवाढ लागू होणार आहे। मध्य पूर्वेच्या युद्धाची आग आता हळूहळू जगभर पसरू लागली आहे। इराण आणि इस्रायल एकमेकांवर हल्लाबोल करतायत, तर दुसरीकडे इराण इस्रायल युद्धाचा वणवा भारतातही पसरलाय। लोक साखर झोपेत असताना तेल कंपन्यांनी सर्वसामान्य लोकांना दुहेरी धक्का दिलाय। पश्चिम आशियातील युद्धामुळे घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे। भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा LPG आयात करणारा देश आहे। गेल्या वर्षी देशाने अंदाजे 33.15 दशलक्ष मेट्रिक टन स्वयंपाकाच्या गॅसचा वापर केला। LPG हे प्रोपेन आणि ब्युटेनचं मिश्रण आहे। देशाच्या एकूण LPG गरजांपैकी जवळजवळ 2/3 गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात। या पुरवठ्यापैकी अंदाजे 85 ते 90% मध्य पूर्वेतून येतात आणि अशातच इराण होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं जागतिक बाजारपेठेतील जवळजवळ सर्वच क्षेत्रांपुढे नवी समस्या निर्माण झाली आहे। अशातच घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपयांनी वाढल्यामुळे त्याचा थेट फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे। इस्रायल इराण संघर्षाची झळ भारताला बसली आहे। इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा LPGचा पुरवठा हा विस्कळीत झालाय। त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। परिणामी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरींना LPGचं उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत। आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील, पण युद्ध असंच सुरूच राहिलं घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात अशी भीती देखील आता भेडसावू लागली आहे। इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धाच्या झळा भारतामध्ये बसतायत। युद्धामुळे भारतात गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे। घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे। 14.2 किलो वजनाचा घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढलेत, तर 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ही 115 रुपयांनी वाढलेली आहे। मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह देशभरात हे नवे दर आजपासून लागू झाले आहेत। हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिक आस्थापनांसारख्या व्यवसायांवर या गॅस दरवाढीचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। मीडिया रिपोर्टनुसार राजधानी दिल्लीमध्ये 14.2 किलो वजनाच्या घरगुती LPG सिलेंडरची किंमत ही 853 रुपयांवरून 913 रुपये इतकी झाली आहे, तर आर्थिक राजधानी मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरचे दर 852 रुपयांवरून 912 रुपये इतके झालेत। कोलकात्यामध्ये सिलेंडरचे दर 30 रुपयांनी वाढलेत, तर चेन्नईमध्ये गॅस सिलेंडरचे दर 868 रुपयांवरून 928 रुपये इतके झालेत। एप्रिल 2025 पासून घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झाला नव्हता। दर स्थिर होते। आता वर्षभरानंतर LPG सिलेंडरचे दर हे बदलले आहेत।